प्रहारनी विनंती केली की तुम्ही पत्रकारांशी बोला आणि एकूण सगळं निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे मलाही वाटलं की काही आपल्यामध्ये चांगल्या विचारांची माहितीची एक्सचेंज होईल. त्यामुळे मी इथे आहे. ही पहिली निवडणूक मी बघतोय आणि निवडणूक या विषयात डॉक्टरेट आहे. द ओनली परहॅप्स पर्सन ऑफ द फर्स्ट पर्सन रादर हू हॅज डन डॉक्टरेट इन इलेक्शन. माझ्या नंतर काही लोकांनी केले असतील, पण 89 साली डॉक्टरेट केला. विषयच निवडणुका आहे. मी पहिली निवडणूक बघतोय की जिकडे उमेदवार विरुद्ध उमेदवार असं नाहीये, पक्ष विरुद्ध पक्ष असंही नाहीये, एका पक्षाची विचारधारा विरुद्ध दुसऱ्या पक्षाची विचारधारा असंही नाहीये. तर त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं इकोसिस्टम आणि एक नॅरेटिव्ह सेटिंग यांच्या विरोधातली एक मोठी लढाई आहे. अशी एक शक्ती की ज्या देशाची सार्वभौमत्व, या देशाची अंतर्गत सुरक्षा, या देशातली शांतता, या देशातला विकास, या सगळ्याला कुठेतरी खीळ घालू इच्छिते आणि त्यातून देश युद्ध न करता गुलाम करू इच्छिते. इथली मानसिकता भ्रष्ट करू इच्छिते, इथली बाजारपेठ काबीज करू इच्छिते, इथे अराजकता माजू इच्छिते. आणि अशा फोर्सेसनी इथले लेखक, कलावंत, काही राजकीय नेते या सगळ्यांना भुरळ पाडलेली असे एक दुर्दैवाने आपल्याला दिसतं. त्यामुळे या सगळ्याची एक निवडणुकीचं हे रण जे आहे ते पहिल्यांदा मला असं दिसतंय की दिस इज वन इलेक्शन विच इज फुल ऑफ नॅरेटिव्स अँड वॉर ऑफ नॅरेटिव्स. आणि लोकशाहीचा जो प्रयोग आपल्या आजूबाजूच्या राज्यात फसला, देशात फसला, राज्यात नाही, तो म्हणजे श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, पाकिस्तानमध्ये तर पूर्णच फसला. जपानमध्ये सुद्धा काही काळ लष्करशाही होती. तर हा फसलेला जो प्रयोग आहे तो प्रयोग भारतामध्ये सुद्धा फेल करायची काही लोकांना तसे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे ही लढाई एक प्रकारे लोकशाही मधली सुद्धा एक फार मोठी लढाई आहे. तिसरा एक मला अतिशय महत्वाचा मुद्दा असा वाटतो की राजकीय पक्ष फुटल्यानंतर, दोन महत्वाचे राजकीय पक्ष फुटल्यानंतर होणारी ही राज्याची पहिली निवडणूक असो, इट हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स. त्यामुळे एक महायुती, महाआघाडी, त्यांचे दोन उमेदवार, प्रत्येक पक्षालाच बंडखोरीचा सामना करावा लागतो, या पक्षांचा सामना करावा लागतो. तर तसे एक 4 उमेदवार प्रत्येक ठिकाणी पाहिले तर ही चौरंगी पंचरंगी लढत. मग त्यात मनसे आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, इतरही काही फोर्सेस आहेत, म्हणजे संभाजीराजे म्हणा, हे सगळं आहे. त्याच्यानंतर संविधान बदल वगैरे जे सगळे मुद्दे लोकसभेला चर्चेला होते किंवा त्याचा प्रभाव पडला मतदारांवर असं आपल्याला दिसतं. ते फार मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे असं निवडणुकीचे निकाल तर काही दाखवत नाहीये. पडला, पण दॅट वॉज नॉट द ओव्हर रायडिंग पॉइंट. तर ते आता तेवढे आहेत का याचा सुद्धा फैसला आता या निवडणुकीत आपल्याला होताना दिसणार आहे. मतदानाची टक्केवारी 2024च्या लोकसभा निवडणुकीत थोडी खाली गेलेली दिसलेली होती आपल्याला, 1.5 ते 2.5%. तर ती मतदानाची खाली गेलेली टक्केवारी यावेळी वरती वाढते का? आणि भारतीय जनता पक्ष प्रणित NDA महाविकास आघाडीच्या काहीशा मताधिक्याचा सामना विधानसभेला कसा करणार आहे हा एक ऐरणीचा इश्यू आहे. सोयाबीन, कापूस आणि कांदा या उत्पादकांचे प्रश्न काही प्रमाणात ऐरणीवर येत आहेत. तर त्याच्या संदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासनाने जी पावलं उचलली ती शेतकऱ्यांना पसंत पडतात का याचाही फैसला या निवडणुकीत होणार आहे. तर अशा प्रकारे ही बहुडंगी काहीशी मतदारांना आणि पत्रकारांना गोंधळात टाकणारी निवडणूक आहे. कारण इतकी शकलं मोठ्या प्रमाणावर इथे होणं ही एक फार पहिल्यांदा घडणारी बाब आहे. सो लॉट टू लर्न फॉर ऑल द जर्नलिस्ट. आय एम शुअर मतदार वायझर होईल आणि त्यापेक्षा पत्रकार सुद्धा या निवडणुकीनंतर जास्त शहाणे होतील. शहाणे प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवून जाणारी निवडणूक असेल.
एक असंही वाटतंय की मतदान जरी 20 तारखेला असलं तरी काउंटिंग 23ला असलं तरी खरी निवडणूक 23च्या नंतर चालू होणार आहे की काय अशी भीती प्रत्येकाला आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा निवडणूक होणार आहे की काय, म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं ते. सो दॅट्स वन थिंग. सो इन ऑल मोस्ट एक्साइटिंग टाइम डान्स ऑफ डेमोक्रेसी. आणि एकच विनंती राहील माझी की सगळ्या प्रेसच्या माध्यमातून की 100% मतदान हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि ते 100% मतदान हेच ध्येय समोर ठेवून मला असं वाटतं बातम्या किंवा हे लक्षात वोटिंग इज ऍक्च्युअली आणि मतदारांच्या वाट्याला येईल असंही मला वाटत नाही. So it's confusing, it's at times frustrating, but very exciting. लगेच असं वाटलं नव्हतं मला. तुम्हाला कळलंय ज्या अर्थी तुम्ही हा प्रश्न विचारताय. आकडे कसे येतील त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि बीजेपी प्लस एकनाथ शिंदे will they cross 145? बीजेपी प्लस अजितदादा पवार cross 145 or Mahavik NCP cross 150, so 145. There's so many combinations which are possible. Actually. महाराष्ट्राच्या आता अलीकडच्या राजकारणात काही गमती जमतीच्या सगळ्या घडलेल्या आहेत. त्या पक्षात घेता कुछ भी हो सकता है. याचा अर्थ कमी असं मला वाटतं. मला अशी खात्री आहे की एक डिसायसिव्ह मॅन्डेट खूप धक्कादायक निकाल लागू शकतात आणि ते प्रत्येक वेळी लागेल. सी द ब्युटी ऑफ इंडियन पॉलिसी इज 1952 पासूनच्या निवडणुकांचा इतिहास जर तुम्ही पाहिला 52, 57, 62, 67, 71, 77, 79, 84, 98, 99, 4, 9, त्याला काही बॅकग्राऊंड नव्हती. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत 50% खासदारांना जनतेने परत पाठवलं नाही किंवा लोकांनी धन्यवाद सांगितलं. कुठल्याही पक्षाचं काढून बघा तुम्ही. मोरलेस दिस इज सिनारिओ. सो दॅट्स ऑल्सो समथिंग व्हेरी युनिक अबाउट परदेशात जाऊनही सांगायचं. आणि हे प्रयोग यापूर्वी अनेक देशात झालेले आहेत असं नाही. इराणमध्ये 50च्या दशकामध्ये मोहम्मद मुसाबेक पहिल्यांदा असं सांगितलं की 50% बहुराष्ट्रीय कंपन्या इथून जे ऑइल नेतात ते ऑइल आमचं आहे, टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट तुमची असेल तर लेट्स डिवाइड 50-50. आणि त्यांनी नॅशनल फंड स्थापन केली आणि राज्य इराणच्या शहाकडून ताब्यात घेतलं आणि स्टार्टेड हार्ड बार्गेनिंग with America. So they didn't like it. Obviously, it was an attack on the American way of life and economy. So they created unrest in the society. देश सोडल्यानंतर हाकाटी चालू केली की अरे देशाला वाऱ्यावर सोडून गेला आणि ही डाईड मिस्टिरियसली. आणि नंतर आयतुल्ला खोमेनीचं सरकार आलं आणि त्याने अमेरिका हॅड अ फ्री किसान आंदोलनाच्या विरोधातलं आंदोलन, किसान कायद्याच्या विरोधातलं. त्याची परिणती काय होते तर देशाचा तिरंगा जिथे 26 जानेवारीला फडकवला गेला तिथेच काही तासांनी तिरंगा काढून तिकडे खलिस्तानचा झेंडा लावला जातो आणि भारत मुर्दाबाद आणि खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. तुमचा उद्देश काय होता, व्हॉट यू वॉन्टेड ऍक्च्युअली. आणि या सगळ्याचा आत्ता ऐरणीवर येत आहे कारण there are various issues which are happening in the society. त्यामुळे सोसायटीचं एक स्ट्रक्चर बदलतंय पूर्ण.
कॉम्पोजिशन बदलत आहे. सो दिस इज वॉर ऑफ नॅरेटिव्स. हा फैसला जनता करेल आणि तो डिसायझिव्ह करेल असं मला वाटतं. इतकं फिरलोय मी त्याच्यात एक अंडर करंट आहे तो डिसायझिव्ह मॅन्डेटच्या दृष्टीने. टोकाचं म्हणजे कुठल्या हुकुमशाह या अर्थाने मी म्हणताय. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती म्हणून त्यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप झाला. इंग्रजांच्या काळामध्ये अनेक राज्य बरखास्त केली गेली म्हणून त्यांच्यावर तो आरोप झाला. असं कुठलं कृत्य मोदींच्या काळात झाल्याचं मी पाहिलेलं नाहीये. आपण पाहिलं असेल तर अवगत करा मला. डिड मोदी यूज आर्टिकल 356? डिड मोदी इम्पोज आणीबाणी? कुछ लोगों को लगता है कि देश अनसेफ है. अभी वैसा क्या है, मी इथे म्हणून कंट्रोल इतने अनसेफ आहे, याला काय अर्थ आहे? डझंट मेक सेन्स. दोन्ही काळ वेगवेगळे होते असं माझं. इंदिराजींचा काळ वेगळा होता, मोदींचा काळ वेगळा. एक परदेशात सातत्यानं जात असल्यामुळे आणि याच्या आधी जर्नलिझमच्या आधी आय वॉज इन इंटरनॅशनल सेक्टर. इतके देश 60-70 देश फिरलो. भारताची आंतरराष्ट्रीय ओळख खूप बदलली आहे आता. वी आर हायली रिगार्डेड आणि याचं कारण 1200 कंपन्यांनी मल्टीनॅशनल त्याचे R&D सेंटर्स भारतात काढले. 650 विमानांचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात होत आहे. हा जो मोबाईल आहे ना ज्याच्यावर तुम्ही टाईप करताय मॅडम, 2010 साली 100तले 98 मोबाईल चीनमधून यायचे. आज 100तले 98 भारतात नाही येत. महाराष्ट्र पहिलं राज्य की जे सोलार एनर्जी फुकट विद्यार्थी शेतकऱ्यांना देत. क्वाईट रेव्होल्युशन. रस्ते गतिमान होत आहेत आणि लॉजिस्टिक्स कनेक्ट होत आहे त्याला. याची एक चांगली गोष्ट अशी होईल की आपली लॉजिस्टिक कॉस्ट जी आज 14-15% आहे कुठल्याही प्रॉडक्टमध्ये, ती अमेरिकेत 5 आणि 6% याचं कारण आमचे ट्रक 400-450 किलोमीटर रोज जातात. रस्ते कंडिशन अमुक तमुक बऱ्याच गोष्टी येतात. ते चायनामध्ये 800-900, अमेरिकेमध्ये 1000-1200 पण जातात. सो ऑब्व्हियसली देअर कॉस्ट इज लो. हे चित्र मला असं वाटतं 5 वर्षात बदलेल. लास्ट इयर nobody made a news of it, but I must tell you that our software export was so high की सौदी अरेबियाच्या क्रूड ऑइल एक्सपोर्ट पेक्षा आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट जास्त आहे. सौदी अरेबियाच्या क्रूड ऑइल निर्यातीपेक्षा भारताची सॉफ्टवेअर निर्यात जास्त आहे. आणि ही किती लोकांनी दिली? फक्त 56 लाख आयटी इंजिनियर्स आहेत आपल्याकडे, सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहेत. एकट्या बँगलोरचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट अख्ख्या अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीपेक्षा जास्त आहे. आणि आपण जस्ट 20-25 इयर ओल्ड आहोत in IT industry that way. So imagine where we. जगातल्या सर्वोत्तम इकॉनॉमिक विद्यापीठात मला इकॉनॉमिक्स शिकायची संधी परमेश्वरानं दिली आणि तिकडे एक केस स्टडी शिकवली जायची, मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी इन 1950s. आणि ती केस स्टडी जपानची असायची, जर्मनीची असायची. कारण 1950ला बर्बाद झाल्यानंतर त्या देशांनी मातृभाषेत शिक्षण दिलं. दिस इज अंडरलाईन. मातृभाषेत शिक्षण देऊन दे डेलिव्हर्ड अबाउट 6.5 and 7.5% याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ रेट फॉर 20-25-30 इयर्स त्यांनी सलग दिला. म्हणून ते आज महासत्ता बनले. आपण त्या काळात 3.3% दिला 50च्या दशकात, 60च्या दशकात, 70च्या दशकात. सो ऑब्व्हियसली समथिंग वॉज डेफिनेटली रॉंग इन दोज टाइम्स. पण आज last 10-12 years, we are growing at 7.5%. So, another 5 years, you grow at 7.5% and you are there. You are there. वारंवार आपल्याकडे सांगितलं जातं की आपण विल बी 3rd नंबर इकॉनॉमी. त्याचं कारण सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. त्याचं कारण ही शियर इंटरनल पॉवर आहे. आपण कोलॅप्स का होत नाही तर इंटरनल कन्झम्पशनच 65% आहे. अरे मतदार तुम्ही घ्या सारे. लोकसभेला जेवढे एलिजिबल मतदार होते ना तेवढी लोकसंख्या युरोप आणि अमेरिका पुट टुगेदर नाही आहे. व्हेरी कॉम्प्लेक्स कंट्री टू अंडरस्टँड. माझं मत आहे की निवडणुकांचे आकडे ही निव्वळ आकडेवारी नसते, ही एक विलक्षण कादंबरी असते. त्या कादंबरीत सगळं असतं. तुम्हाला सांगतो लोक काय म्हणजे 3दा निवडून आलेला उमेदवार एका मतदारसंघात
आणि 3दा निवडून आलेल्या मतदारसंघात दुसऱ्या संघात दोघांच्या सीमा लागून असतात, पण याला अँटी इन्कम्बन्सी असते आणि याला नसते. असं का होतं? दोघेही एकाच जातीचे असतात. ओके, दोघांचं सगळं सिमिलर आहे, मग इकडे का असं असतं? दिस इज दी ब्युटी ऑफ इंडियन डेमोक्रेसी. इट्स अ वंडरफुल डेमोक्रेसी. आय एम टेलिंग यू, इफ देयर इज वन थिंग विच वी हॅव प्रिझर्व्ड, इट इज डेमोक्रेसी. तर त्याला अशी क्लिअर कट मी तुम्हाला सांगतो, मी आता 1952 पासूनच्या प्रत्येक निवडणुकीचा पहिले तर पीएचडीचा म्हणून अभ्यास केला आणि नंतर आणि सुदैवाने 90च्या लष्कर पीएचडी केली. तेव्हा तर म्हणजे घाऊक संख्येने आपल्याकडे लोकसभा झाल्या. 91, 96, 98, 99 असं प्रत्येक वर्षी लोकसभा होत होती जवळपास. अमेझिंग लोकशाही आहे, अमेझिंग लोकशाही. बघायचे प्रश्न तुमचे 1952 पुन्हा 57 पुन्हा 62 आणि पुन्हा 1967 सलग काँग्रेस सत्तेवर येते. त्याच्यानंतर अडचण पलटून सुरू झालं आणि वाजपेयी ते 1977ला झालं आणि त्याच्यानंतर 96ला आलं. त्याच्यामध्ये जी सरकार होती ती काँग्रेसची सरकार होती एक प्रकारे. सुरुवातीचा पोतच होता की काँग्रेस. इंटरेस्टिंग सांगतो, शिकागो ट्रिब्यून मध्ये आणि हा व्हेरी इंटरेस्टिंग इनपुट आहे. शिकागो ट्रिब्यून मध्ये 2014 साली तारीख जर मला नीट आठवत असेल तर 27 किंवा 28 मे त्यांच्या एका स्तंभलेखकाचा अतिशय अप्रतिम स्तंभलेखक, मला आता नाव आठवेल एक मिनिट, याचं टायटल होतं अखेर भारतामध्ये भारतीय सरकार आले. आय मेट हिम वेन आय वॉज इन, यावेळी शिकागोला गेलो होतो तेव्हा मी आय वेंट टू शिकागो ट्रिब्यून. हे टायटलच इंटरेस्टिंग आहे. सो दिस इज द फर्स्ट टाइम दे सेड इंडियन थिंकिंग गव्हर्नमेंट हॅज कम. So earlier, all the thought process was driven by British standards or American standards. मी सांगतो एक मोठं तथ्य, युद्ध चालतंय आपल्याला कळत नाहीये. आता युद्ध कुठे चालू आहे असं मी तुम्हाला विचारलं तर मी सांगाल युक्रेन, रशिया, इस्रायल, हमास. पण आपल्याला कळत नाही की 140 कोटी भारतीयांच्या मेंदूवर एका विशिष्ट पद्धतीनं प्रोसेस माहिती करून या सगळ्यांना 40 कोटी मध्यम वर्गात जो आता 80 कोटी होतोय ती बाजारपेठ दिसते आणि ती बाजारपेठ कॅप्चर करण्याकरता गोळ्या झाडायची गरज नाही. यू जस्ट चेंज द लाईफस्टाईल, यू जस्ट चेंज द थिंकिंग. 1991 साली आमच्याकडे उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हाच लक्षात आलं की इथे 40 कोटीचा भारतीय येणार आणि स्त्रियांच्या खिशामध्ये पैसे येणार. मग अचानक 1992च्या आसपासपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पहिली 2 बक्षिसं कोणाला? तर भारतीय महिलांना. त्यांनी त्या महिला सुंदरच होत्या आणि त्यांनी घेतलेली मेहनत काबिले तारीफच आहे. बीट ऐश्वर्या राय और युक्ता मुखी और सुष्मिता और एनीबडी, डायना हेडन. पण मला प्रश्न पडला की 96-95च्या नंतर 2005 पर्यंत आपण आलो आणि 2005 नंतर आपल्याला अवॉर्ड मिळणंच बंद झालं. ते डायरेक्ट आता मानुषी छिल्लर 2023. मग काय सौंदर्याला अचानक मी अशी अमावस्या आली, ओटी लागली अशी अचानक, असं कसं झालं? आतापर्यंत आम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकतोय आणि एकदम असा गॅप कशा. सो इट वॉज लाईक दे वॉन्टेड टू क्रिएट इंटरनॅशनल ब्युटी प्रोडक्ट मार्केट अँड दॅट मार्केट वेन इट वॉज 10,000 करोड ग्रोईंग ॲट 20% per annum, you were no more beautiful because your beauty was not required because you were assumed. मला एक प्रसंग सांगतो. आता दिवाळीला गिफ्ट येतात ना सगळे, कोणतरी करंजा लाडू पाठवतं पॅकेट वगैरे असं सगळं, कोण ड्रायफ्रूट पाठवतं असं. आय एम शुअर ऑल ऑफ यू गेट इट. च्या बाजूचा एक मुलगा आला, ते असे घरी पडलेले होते ते सगळे बॉक्सेस. तो मला म्हणला, काका मला चॉकलेट द्या ना त्यातलं. बनवतं आपल्याकडे. हा काय संस्कार झाला? हु इज ट्राईंग टू मॅनिप्युलेट माय टेस्ट? उडपीची रेस्टॉरंट बंद पडतात आणि चायनीज, मेक्सिकन. आय एम नॉट अगेन्स्ट दॅम, आय एम जस्ट ऑब्झर्विंग इट व्हेरी केअरफुली दॅट वी आर बिकमिंग a global commoner. The test of the beauty of India was that की 25 किलोमीटरवर सोलकडीची टेस्ट सुद्धा बदलते इकडे आणि ती आपल्याला कळते लक्षात ठेवा. रत्नागिरीला मी एकदा म्हणजे असा एक मोठा वर्ग येतो, म्हणतो काय होणार आहे निवडणुकीला जाऊ, हे कोण पसरवतं? नोटा बाबा. म्हणजे तुम्हाला 288 नोटा निवडून आणायच्या आहेत, अराजक पाहिजे का इकडे? काय पाहिजे या देशात? ऑल कॅन्डिडेट्स आर युजलेस. जगामध्ये कुठल्याही पत्नीला जाऊन विचारा, नवरा उत्तम आहे, सर्वोत्तम आहे का? ते म्हणेल ठीक आहे, पदरी पडलं, पवित्र करून घेतलं. जगात सर्वोत्तम नवरा किंवा सर्वोत्तम बायको मिळत नाही. आपण
वी चूज अँड वी मेक इट ॲज पर. सर्वोत्तम कॅन्डिडेट तुम्हाला कुठून मिळणार आहे? लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा आहे, हुकुमशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा आहे. सो ऑब्व्हियसली MLAs and MPs आर द रिफ्लेक्शन ऑफ द क्वालिटी ऑफ द सोसायटी. मग अशी नॅरेटिव्ह पसरवायची. बदलापूरला मला एक आश्चर्य वाटलं होतं की बदलापूर बंदचं ऐलान केलं गेलं आणि रेल रोको झाल्यानंतर अर्ध्या तासात विशिष्ट पद्धतीचे बॅनर आले. ते बॅनर कोणाच्या विरोधात होते वगैरे तो मुद्दा वेगळा आहे. आय डोंट टू गेट इन टू पॉलिटिक्स ऑफ इट. पण मला प्रश्न पडलाय, बॅनर प्रिंट कुठे केले? अख्खं गाव जर बंद आहे, समस्या गावातली होती ना, जे दुष्कर्म घडलं ते गावात होतं, ते निंदनीय होतं, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे याच्याविषयी काही शंकाच नाही. पण बॅनर छापले कुठे तुम्ही? कणकवली बंदचं जर ऐलान असेल आणि इथे 200 सकाळी 9 वाजता बॅनर आले तर तुम्हाला प्रश्न नाही पडणार की छाप के किधर लिहा तुम्ही? नंतर मी बदलापूर मधल्या काही प्रिंटर्सना फोन केले, भेटलो की तुमच्याकडे लोकल पत्रकारांना पाठवलं की अरे बाबा बघा काय आहे. तर ते म्हणले नाही इथे प्रिंट नाहीच झाले. मग इथे नाही झाले तर ते कुठे झाले? कोणाला इंटरेस्ट होता बाहेरून इकडे इंटरव्ह्यू करण्यात? दिस इज द वॉर ऑफ नॅरेटिव्स which I'm saying it. That's the फ्लॅश पॉइंट ऑफ दिस इलेक्शन. ही दोन कॅन्डिडेट मधली लढाई नाही, दोन पक्षामधली लढाई नाही, विचारधारांची पण नाही, पण त्याहीपेक्षा ही दोन तथ्याची लढाई आहे. आणि मला याची तुलना 1757च्या प्लासीच्या लढाईशी करावीशी वाटते. प्लासीच्या लढाईमध्ये हा जो होता सिराजुद्दौला, त्याच्याकडे 50,000ची फौज होती. आणि आता जे पुढे सांगणार आहे त्याचं आणि आत्ताच्या वातावरणाशी जर तुम्हाला साधर्म्य आढळलं तर ते साधर्म्य योगायोग नाहीये, तो हेतू आहे माझा. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर अँड पॉइंट ब्लँक. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे रॉबर्ट क्लाइव्ह इज ओनली 3,000 soldiers. Of course, there is a lot of history behind it. I did not get into it. Mir Zafar and all that. Gupta was one traitor. पण यांनी केलं काय तर यांनी त्या 50,000मध्ये जात पात धर्म पंथ याच्यावर भांडणं लावून मतभेद निर्माण केले, संशय निर्माण केला, राग निर्माण केला एकमेकांबद्दल. दुसरं, आपण कशासाठी लढतो याविषयी संभ्रम निर्माण केला. तिसरं, इथं काहीच चांगलं नाहीये अशी एक भावना मनामध्ये पनपवली, विथ नथिंग गुड, इट्स ऑल बुलशिट. आणि चौथं, आपण हारणार हे कथ्य पसरवलं. या 4 गोष्टीमुळे जेव्हा 50,000ची फौज ऍक्च्युली युद्धाला उतरली तेव्हा ती विस्कळीत होती, विसंगत होती आणि त्याहीपेक्षा सुद्धा खचलेल्या मानसिकतेत होती. आणि 3,000च्या फौजांनी 50,000चा पराभव केला. त्याच्या पुढे इतिहासकारांनी एक प्रसंग लिहून ठेवला आणि तो वेदनादायी आहे भारतीय म्हणून मला. तिथे 3,000नी विजयाची मिरवणूक काढली आणि ती मिरवणूक जेव्हा काढली तेव्हा बघायला दोन्ही काठावर लाखो भारतीय आलेले होते. त्यातल्या 3,000 लोकांनी जरी पायाखालचे दगड उचलून मारले असते ना त्यांना तरी भारताचा इतिहास बदलला असता. पण मन खचलेली होती, कारण वी वर गुलाम, स्लेव्स, माइंड ची एक्झॅक्टली आता इंटेलेक्च्युअल प्रोसेस जी तुम्हाला मी म्हणतो ती होती. आणि त्याचा परिणाम काय झाला, 190 वर्ष गुलाम झाले. आणि त्या गुलामीची काय किंमत मोजली भारताने, तर लंडन मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा प्रश्न असा विचारला गेला लंडनमध्ये की सगळे पैसे कुठून येणार. नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया. कितीची लूट आहे, माझा आकडा नाही, हा ऑक्सफोर्ड विद्यापीठाचा आकडा आहे आणि तो आकडा $45 ट्रिलियन आहे. आता हा आकडा किती मोठा आहे तर आजची आपली अर्थव्यवस्था $4.5 ट्रिलियन. म्हणजे आपल्या आत्ताच्या 75 वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या पेक्षा 10पट लूट केली गेली. यू कॅन इमॅजिन, 100 रुपये आता पॉकेटमध्ये असतील तर 1,000 रुपयाची लूट केली गेली. आणि परिणाम काय झाला की 17व्या शतकात आमचा जागतिक व्यापारातला वाटा हा 23 ते 25% इतका होता आणि तो स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 4%वर आला. सोने की चिडिया वगैरे म्हणतात ती रियालिटी होती. इथे एकही मल्टीनॅशनल कंपनी नाही तरी इथल्या घराघरात असलेली जी क्वालिटी, गुणवत्ता, प्रोडक्शन कॅपॅसिटी, उद्योजकता, मार्केट इंटेलिजन्स, दे कुड प्रोड्यूस वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स. पण स्वातंत्र्यानंतर त्या उद्योजकतेला आव्हान दिलं गेलं का, त्याला संधी दिली गेली का? सब करे सरकार, 1956 इंडस्ट्रियल पॉलिसी, 17 सेक्टर्स ओनली रिझर्व फॉर गव्हर्नमेंट.
ॲज अ रिझल्ट वी वर अ क्लोज्ड इकॉनॉमी. आणि मग ते 40 वर्षातला आमचा इंडस्ट्री ग्रोथ रेट काय होता, आम्ही बरोबर होतो आणि दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनी बरोबर होते, ते तर जास्त बरोबर होते आपल्यापेक्षा. पण झालं काय, आमची ग्रोथ ऑफ इकॉनॉमी वॉज 3.3. सो हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून आम्हाला हिणवलं गेलं. आणि 70च्या दशकामध्ये लाल गहू खाऊन आमचे आईबाप वाढले. एम आय राईट? PL 480. आणि आमची लोकसंख्या 2.2% वाढली. दरडोई उत्पन्न 1.1% फॉर 30 years. And by 1990, our international debt was $80 billion. So it was impossible as a nation to survive. So we had to pledge our gold. मला वाटतं 87 टन सोनं आपण गहाण ठेवलं आणि देश वाचवला. थँक्स, वी टूक व्हेरी प्रॅग्मॅटिक स्टेप्स. नरसिंहराव, अल्टिमेट स्टेप्स टेकन देन. आणि तिथे भारत 3.3 वरून 3.5, 4 वाढत नाऊ इट इज स्टेबल at 7.5%, another 10 years. That's why the center and the state both need to be in sync with each other. आज बघा, मला सर्वात जास्त गल्फमध्ये लेबर कुठल्या राज्यातनं जातं? केरळ. सर्वात जास्त रेमिटन्सेस कुठून येतात गल्फमधून? केरळ. सर्वात जास्त टुरिस्ट इंडियामध्ये आले की कुठे जातात? केरळ. सर्वात जास्त मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर केरळ. सर्वात जास्त काय ज्याला आपण साक्षरता केरळ. आणि परत त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका टाकली की आम्हाला आमचं सरकार चालवता येत नाहीये, पगाराला पैसे नाही, तर 23,000 कोटी केंद्राने द्यावेत. मग हे सगळे नंबर 1 असून तुम्हाला का नाही चालवता येत? कुठल्याही राज्याच्या इकॉनॉमीचे 2 मापदंड असतात. एक म्हणजे त्या राज्याचा GDP आणि त्या राज्याचं दरडोई उत्पन्न. नॅशनल फिगर्स जे आहेत ना आपल्या या दोन्हीच्या, त्याच्यापेक्षा झपाट्यानं खाली जाणारं एक राज्य आहे आणि ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. सेम इज गोइंग फॉर पंजाब. वाय? सो इट्स कॉन्फ्रंटेशन इज मोल्ड विथ द सेंटर डझंट हेल्प. यू नीड टू बी इन सिंक अँड इन ट्यून विथ इट. त्याचाही फैसला या निवडणुकीत होईल. आणि ही राज्य आणि यांचे परफॉर्मन्स पाहिले की मला आपण जी प्रोग्रेस केली आहे त्याच्याविषयी मला एक प्रकारची भीती नाही म्हणणार मी, पण चिंता वाटते मला की हा पेस टिकला पाहिजे. इंडिया कॅन ओनली बी अ $5 trillion इकॉनॉमी. हे तर म्हणजे मी वाक्य लिहून ठेवा तुम्ही. 10 वर्षांनी तुम्ही म्हणाल की उदय यू आर प्रोफेटिक. वी कॅन ओनली बी $5 trillion इकॉनॉमी इफ महाराष्ट्र इज $1 trillion. अगर महाराष्ट्र $1 trillion नहीं होता तो हम $5 trillion इकॉनॉमी नहीं बनेंगे. नो अदर स्टेट हॅज दॅट कॅपॅसिटी टू कॅरी. आता मागच्या वर्षी तुम्हाला माहित नसेल 52% या देशातल्या इन्व्हेस्टमेंट एकट्या महाराष्ट्रात आली आहे. 52%. इट इज ह्यूज. सो द इंटरनॅशनल ट्रस्ट हॅज गॉन अप ऑन महाराष्ट्र. स्टार्टअप्स हॅव गॉन अप. नंबर ऑफ एअरपोर्ट्स हॅव गॉन अप. मार्क माय वर्ड्स, वंदे भारत पुढल्या वर्षी या देशात 50हून अधिक चालू होणार आहे. प्रॅक्टिकली एव्हरी 1 week or 2 week they will be opened up. But open up, they are going to have passengers for that, otherwise they will not run. तो कोण येणार आहे तिकडे? वंदे भारत परवडणारा वर्ग येणार. विमानं एवढी येत आहेत, 700 विमानं ऑर्डर केली आहेत या देशाने, विच विल बी डिलिव्हर्ड इन नेक्स्ट 5 to 7 years. दिस विल नॉट बी सेइंग की त्याला वायनमेंट करतात, तुमचं स्कूटर बाजूला करा मला. 3 क्रॉप्सचे इश्यू आहेत आणि आय मस्ट पुट इट ऑन रेकॉर्ड. वन इज सोयाबीन, सेकंड इज ओनियन अँड थर्ड इज कापूस. या 3चे प्रश्न आहेत. आता काय झालं, आधारभूत किमती मार्केट मधल्या कोसळल्या MSP पेक्षा, म्हणून ती भावांतर योजना जी आहे त्याच्याविषयी काल मला वाटतं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्या संदर्भात धोरण किंवा त्या संदर्भात एक मोठी घोषणा काल परवा केली. मी ती युट्यूबवर त्यांचं हे बघितलं. सो दॅट्स वन. आता शेतीसाठी वीज हा प्रश्न राहिलेला नाही. करेक्ट. दुसरी गोष्ट, मराठवाड्यातल्या भूस्तर पाण्याचा जो स्तर होता तो 3 मीटरनी वर आलाय. सो पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा ज्याला आपण काय म्हणू जलयुक्त शिवार हॅज वर्क टू सम एक्सटेंट. आय विल नॉट से टू ऑल एक्सटेंट. आता गाळयुक्त शिवार हा जो भाग आहे, 3 मीटरनी वर आलाय. 3 मीटरनी वर आलाय. सो पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा ज्याला आपण काय म्हणू जलयुक्त शिवार हॅज वर्क टू सम एक्सटेंट. आय विल नॉट से टू ऑल एक्सटेंट.
मला वाटतं त्याच्यावर काम अधिक वेगानं अपेक्षित आहे. आणि कनेक्टिंग विथ द मार्केट विच इज त्या बाबतीत मला असं वाटतं पुढचं चॅलेंज राज्य शासनाकडे आलेलं आहे. ऊस जर तुम्ही म्हणाल तर ऊसाचं उत्तर प्रदेशचा दर एकरी उत्पादन आणि आपलं दर एकरी उत्पादन आपणच तपासून बघूया, मग आपल्याला कळेल की वेअर वी नीड टू प्रोग्रेस ऑन प्रोडक्टिव्हिटी स्टफ लाईक दॅट. रेनफेड शेती ही जोपर्यंत कमी होऊन जी भूजल आपल्या ह्याच्यातनं शेती आपण शेततळी किंवा हे कर तोपर्यंत शेतीची अनावस्था कमी होईल असं काही दिसत नाही. पण डाळीच्या बाबतीत आता एक प्रकारे स्टॅबिलिटी आलेली आहे. डाळी त्याचं उत्पादन वी हॅव रीच्ड स्टॅबल श्री अन्न जे म्हणत होते आपण, दॅट इज रीच्ड अ गुड लेवल. सोयाबीनच्या बाबतीत काही धोरणं आणि त्याच्या अंमलबजावणी आणि त्याच्या संदर्भात काही प्रश्न होते. म्हणजे मला कळतच नाही, इतकं सेन्सिटिव्ह आहे मार्केट मॅडम. पांढरा कांदा आपण वापरतो माहिती, अलिबागचा येतो ना तो, त्याचा एक्सपोर्ट होतो आपल्याकडे. त्या एक्सपोर्टवर काही निर्यातीच्या संदर्भामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आलेल्या होत्या आणि तो इतका फ्रॅक्शन आहे माहिती टोटल कांद्याच्या. 100 किलो कांदे झाले तर हा मला वाटतं फ्रॅक्शन ऑफ इट, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर झाला. सो इमॅजिन नाव द रिफ्लेक्शन अँड सेन्सिटिव्हिटीज ऑन ॲग्रिकल्चर आर सो हाय that even a minuscule producer can shake the entire ecosystem, and government had to immediately step up and do a few things on that. I think this is a very welcome thing. Farmers are being heard and their needs are being reflected in the agriculture policies. So a lot to be done in my opinion in this. मी तिचे 3 गोष्टी सांगतो की मदत आणि रेवडी याच्यामध्ये फरक करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने त्या रेवडीच्या संदर्भामध्ये ताशेरे ओढलेले आहेत. जे निकाल आहेत त्यांचे ते निकाल वाचू शकतात. दुसरी गोष्ट, राज्याची कॅपॅसिटी पाहिजे ऍब्सॉर्ब करायची. ओके, स्टडिंग दी बजेट ऑफ महाराष्ट्र, आय थिंक वी हॅव इनफ बफर टू ऍक्सेप्ट 1500. माय करंट कन्सर्न इज अबाउट इट. Is it a good scheme? Yes, it's a good scheme. But my concern is how much of this 1,500 is coming into economy again in terms of creating employment opportunities. स्वयंरोजगाराच्या जर योजनेत ते पैसे बहुतांशी पण आले तर मी तुम्हाला सांगतो दिस विल बी अ गेम चेंजर. आणि विरोधी पक्षांनी त्याच्यावर थोडं फ्लिपफ्लॉप केलं ते मला इंटरेस्टिंग वाटतं की 1500 रुपयांनी देशाची राज्याची तिजोरी रिकामी होणार होती आणि आता ते 2100 देत आहेत तेव्हा ती तिजोरी भरणार आहेत. त्यामुळे बघूया आपण कशी भरणार आहे. मला मी सांगतो की आता पंजाब सारखं की जिकडे दरडोई उत्पन्न कमी आहे आणि कर्नाटक जे त्याच्यात तिप्पट जास्त आहे, त्या दोन्हीकडे निवडणुकीला आश्वासन देताना 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो, आय मीन कम ऑन, इट्स 3 times more. सो ऑब्व्हियसली दी लिव्हर हॅज टू बी डिफरंट ओव्हर देअर. पण अजूनही आपल्याकडे कल्पना दारिद्र्य निवडणुकीच्या घोषणा दिसतात.